प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आंदोलनाला 6वा दिवस झाला। 6व्या दिवसात अनेक विरोधी पक्षातल्या नेत्यांनी त्यांना समर्थन दिलेलं आहे, त्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत। पण आज या ठिकाणी सरकारतर्फे एक मोठं नेतृत्व या ठिकाणी येणार आहे त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाला घेऊन। त्यापूर्वी आपण पाहू शकाल की संपूर्ण हा जो मंडप आहे तो तर आंदोलनकार्यांना भरलेलाच आहे, म्हणून पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी एक पोलिसांचे छावणीचं रूप या ठिकाणी आलेलं आहे। कारण गेल्या 3-4 दिवसापासून हे आंदोलन हिंसक होते आहे। त्यापूर्वी काही आंदोलनकारींनी काही गडबड करू नये त्यासाठी पोलिसांनी हा चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे। महिला पोलीस कर्मचारी असतील, पोलीस अंमलदार असतील, ॲडिशनल एसपी या ठिकाणी या संपूर्ण पोलीस बंदोबस्ताचं नेतृत्व या ठिकाणी करताना दिसत आहेत। PI आहेत। एकंदरीतच ह्या संपूर्ण मंडपाच्या ठिकाणी आंदोलनकारी कमी आणि पोलीस आणि खाकी वर्दीतली पोलीस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसते आहे। महत्त्वाची गोष्ट आहे की चंद्रशेखर बावनकुळे या ठिकाणी आंदोलन करणारे जे बच्चू कडू आहेत त्यांची मनधरणी कशी करतात, त्यांच्या मागण्यांसाठी नेमकं काय करतात। पण त्यापूर्वी आंदोलन किंवा आंदोलनकाऱ्यांनी काही गडबड करू नये, काही हिंसक रूप या ठिकाणी घेऊ नये त्यासाठी पोलिसांनी या ठिकाणी तगडा बंदोबस्त ठेवलेला आहे। धनंजय साबळे, मुंबई तक, अमरावती।